नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत। मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा 2023 संदर्भात आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे। हो मित्रांनो, या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, या जिल्ह्यातील 1,11,601 शेतकऱ्यांसाठी 76,27,00,000 रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे आणि या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही माहिती राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आणि मित्रांनो, ही अपडेट बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आहे। मित्रांनो, बीड जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा मित्रांनो, कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी काय माहिती दिली आहे। खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाच्या खंडाने नुकसान झालेल्या व पहिल्या टप्प्यात अग्रिम न मिळालेल्या बीड जिल्ह्यातील 1,11,601 शेतकऱ्यांना अग्रिमचा 76,27,00,000 रुपये इतका दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला असून याचे वितरण थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे आणि याआधी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 241 कोटींचे वितरण 99% पूर्ण झाले आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, या बीड जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यासाठी 76,27,00,000 रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो, या बीड जिल्ह्यातील 1,11,601 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।